अनपेक्षित प्रेम भाग 36। आणि त्याच वेळी चंद्रपूरमध्ये काही वेगळं घडत होतं। महेंद्रसिंह काल रात्री बाहेर गावावरून परतत होता। आईसाहेब, आबासाहेब आणि नंदू लग्नासाठी गेलेले त्याला समजले। तो मनातून वैतागला होता। एवढे अगत्याने जाण्याचे काय नडले होते? घरचे कार्य असल्यासारखे का म्हणून हे गेले? त्याला त्या गोष्टीचा राग आला होता। सकाळी तो उठला, नेहमीप्रमाणे सर्व आवरले। त्याचे लक्ष शोकेस मधल्या मोकळ्या जागेकडे गेले। अरे, इथे तर आपला फोटो होता, कोणी हलविला? आपल्या रूम मध्ये येऊन आपला फोटो जागेवरून हलवण्याची कोणाची हिंमत झाली? त्याने शोधक नजरेने बघितले। त्याला टेबलावर आडवी ठेवलेली फोटो फ्रेम दिसली। त्याने ती उचलली आणि त्याला ते दिसले। तो आश्चर्याने आपल्याच फोटोकडे पाहत होता। काचेवर लिपस्टिकचे डाग, पण ते ओठांचे आहेत हे त्याच्या लक्षात आले। आपल्या फोटोला लिपस्टिक लावून कोणी किस केलंय? लिपस्टिक तर फक्त नंदूकडे आहे। त्या पायलने जाताना तिला गिफ्ट दिलेली, पण हे ठसे नंदूचे नाहीत, मोठ्या ओठांचे आहेत। बाहेरचे कोणी आले तरी आपल्या रूम मध्ये येण्याचे कोणाचे धाडस आहे? त्याला त्या गोष्टीचे जास्तच कुतूहल वाटू लागले। महेंद्रसिंहाने त्याच्या रूमचे बारकाईने निरीक्षण केले। नक्कीच कोणीतरी आपल्या रूम मध्ये येऊन गेले आहे। कोण असेल? त्याची उत्सुकता वाढली। त्याने बायजाला हाक मारली। बायजा धावत आली, घाबरून म्हणाली, जी सरकार, आमच्या खोलीत कोण आले होते? ते 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 काय? स्पष्ट सांग। सरकार, पाहुणीबाई रातच्याला खोलीत होत्या। कोण पाहुणीबाई? मी ओळखतो त्यांना। भाईजी, धाकल्या सरकारांच्या संकट आले त्या कोण? तुम्ही त्यासनी तुमच्या खोलीत नाही यायचं सांगितलं होतं आणि खाटावरची कापडं बदलायला सांगितली होतं, त्या पाहुणीबाई। कोण? पायल? आश्चर्याने महेंद्रसिंह ओरडला। भाईजी, त्या कधी आल्या होत्या? त्या दिवशी तुम्ही गेलात नव, त्या दिवशी आल्या। कशाला आलेल्या? तुला माहिती आहे का? भाईजी, थांबा, आत्ता येतो, म्हणत बायजा धावत बाहेर गेली। परतली तेव्हा तिच्या हातात पायलच्या लग्नाची पत्रिका होती। ती महेंद्रसिंहाला देत बायजा म्हणाली, हे द्यायला आल्या त्या? लग्नपत्रिका? तेव्हाच आपले घरचे अगत्याने गेले। भाईजी, बरं ठीक आहे, तू जा तुझ्या कामाला। महेंद्रसिंह आपल्या रूम मध्ये आला। त्याने पुन्हा आपला फोटो हातात घेतला। त्यावरचे ओठांचे ठसे त्याला अस्वस्थ करू लागले। त्याला पायलचा भयंकर राग आला। ही पोरगी आहे तरी काय? आपल्याबद्दल तिच्या मनात कमालीचा राग, तिरस्कार आहे, तर मग हे काय? आणि का? कशासाठी? दुसऱ्यांच्या भावना दुखवणे एवढाच हिचा उद्योग आहे की काय? या मुली मुखवटे चढून वागतात का? बोलायचे एक आणि वागायचे दुसरे। दुसऱ्याने समजायचे तरी काय? पायल, तुमचं नाव मनात घोळत राहते, पण मी त्याचा उच्चार माझ्या मनाशी करत नाही। तुम्हाला उपकाराची जाणीव नाही, आणि जो असा असतो तो माझ्या दृष्टीने माणूस म्हणण्याच्या लायकीचा नसतो, आणि तुम्ही त्यातले आहात। त्यापेक्षाही भयंकर आहात, कारण तुम्ही समोर खूप गोड बोलता आणि पाठीत खंजीर घालता। अशा व्यक्तीचा वास्तविक विचार करण्याचा माझा स्वभाव नाही, तरीही तुमचा विचार डोक्यातून जात नाही। किती वेळा आपण आपला धिक्कार करतो, तरीही तुम्ही आठवता। बहुतेक चांगल्या गोष्टीचा जास्त मी विचार करीत असतो, तसाच वाईट गोष्टींचा करीत असणार। आतापर्यंत बऱ्याच वाईट घटनाही घडल्या आपल्या आयुष्यात, पण त्यांचा आपण असा कधीच विचार केला नाही। मग पायल यांचा का करतो एवढा? ते 3 दिवस त्यातले कित्येक प्रसंग मनावर ठसले, विसरता येत नाही। उलट मनात हळूवार जाणवून जातात। आणि सोनल म्हणाली ते आठवले म्हणजे मनाची तळमळ होते, देहाची लाही होते। आपण पुन्हा पुन्हा ठरवतो त्यांना विसरायचे, पण पुन्हा पुन्हा त्यांच्या हृदयातून डोकावतात आणि डोळ्यात सामावून जातात। हे कुठेतरी थांबायला पाहिजे। त्यात इथे येऊन पुन्हा त्यांनी आपल्या हृदयाचा तळ घुसळला। का? म्हणून आपण त्यांना आवडत नाही, तर का त्यांनी आपल्या फोटोंचे चुंबन घेतले? एकदा नव्हे तर कित्येक वेळा। कोणत्या भावना होत्या त्यांच्या मनात? आपण त्यांना आवडत नसताना असे केलेच कसे? त्यांना जाब विचारायलाच पाहिजे, त्याशिवाय आपल्या मनाला शांतता लाभणार नाही। महेंद्रसिंहाचे मन हिंदोळे खात होते। काय करूनी काय नको असे त्याला झाले होते। पायलविषयी खूप राग मनात दाटत होता। तिने ते कृत्य का केले हे त्याला जाणून घ्यायचे होते। ते तिला भेटल्याशिवाय समजणार नाही असा विचार करून त्याने रागातच फोटो आणि बायजाने दिलेली पत्रिका घेतली आणि त्याच्या जीपला स्टार्टर मारला। गाडी वेगाने निघाली। बायजाला समजले होते महेंद्रसिंह रागात आहे। पाहुणेबाईवर आधीच सरकारांचा राग होता आणि त्या रागात तो बाहेर गेलेला हे पाहून तिला काळजी वाटू लागली। आपण अचानकपणे पुण्याला जाण्याचा निर्णय कसा घेतला ते योग्य नाही हे कळतेय, पण वळत नाही म्हणतात तशीच आपली अवस्था झाली आहे। आता जे काही व्हायचे आहे ते होऊन जाऊ दे। मनाला शांतता मिळणार असेल तर काहीही करायची तयारी आहे आपली। महेंद्रसिंह मनाशी विचार करीत होता। गाडीने चांगला स्पीड घेतला होता। आपण करतोय ते योग्य की अयोग्य हेही तो मनात आणत नव्हता। मनात फक्त एकच होते, याचा तिला जाब विचारायचा। तो कुठेही थांबला नाही।
ना चहा घ्यायला, ना पाणी प्यायला, ना जेवायला. त्याची तहान भूक सगळी हरवली होती. त्याला एकच ध्यास होता, पायलला भेटायचे आणि विचारायचे. त्याने पत्रिकेवरील पत्त्याची 1-2 ठिकाणी चौकशी केली आणि त्याला तो बंगला दिसला. दुपारची 4 वाजण्याची वेळ होती. त्याने गाडी रस्त्यावरच पार्क केली. फोटो घेऊन तो उतरला. बंगल्यात चहाची वेळ असल्याने बायका किचनमध्ये चहाच्या तयारीत होत्या. या क्षणी कोणीच पुरुष मंडळी घरात नव्हते. पूर्वाला तो येताना दिसला. याला कुठेतरी पाहिल्याचे तिला आठवत होते. तोच त्याने म्हटले, पायलला भेटायचे, ती वर तिच्या रूममध्ये आहे. जिन्याने गेल्यानंतर डावीकडची पहिलीच रूम. थँक्स. महेंद्रसिंह भराभर जिना चढला. दार उघडेच होते. तरीही त्याने दारावर नॉक केले. पायल बेडवर काहीतरी करत बसली होती. वर न बघताच ती म्हणाली, कमी. तिला वाटले होते जवळचे कोणी आले, पण आपल्या कमिंगवर अजून कसे कोणी बोलले नाही. तिने समोर पाहिले. समोर साक्षात महेंद्रसिंह उभा होता. महेंद्रसिंह तिला खूप वेगळा वाटला. तिच्या लक्षात आले याने दाढीचे वाढलेले केस कापले. बिना दाढीचा हा छान दिसतोय. दोघेही एकमेकांकडे पाहत होते. पायलने स्वतःला सावरले आणि ती आश्चर्याने म्हणाली, तुम्ही माझ्या लग्नाला याल याची अपेक्षा नव्हती. तुमचा विचार बरोबर आहे. मी लग्नाला आलो नाही आहे. म्हणजे मग कशाला आला? मी एक जाब विचारायला आलो आहे. जाब? कसला जाब? याचा. महेंद्रसिंहाने हातातील फोटो पुढे केला. पायलला काय बोलावे समजेना. तिच्या डोळ्यांसमोर तो क्षण झटकून निघून गेला. पण ते त्याला कसे समजले? मी समजले नाही. तुम्ही आधी बसा. काय बोलायचे बसून बोला. मी पाणी घेऊन येते. ती त्याच्या समोरून पुढे जाणार एवढ्यात त्याने तिचा दंड पकडला आणि तो रागात म्हणाला, मी इथे पाणी प्यायला किंवा बसायला आलो नाही. मला जे विचारायचे होते ते मी विचारले. मला उत्तर पाहिजे. पण मला तुमचा प्रश्न समजला नाही. न समजायला काय झाले? हे ठसे तुमच्याच ओठांचे आहेत ना? त्याने फोटो तिच्या अगदी जवळ धरला. पायलच्या आता लक्षात आले. आपण केलेली कृती ह्याला कशी समजली? तिला काय बोलावे सुचेना. त्या दिवशी त्या क्षणी झालेली भावनांची सरमिसळ ती कशी त्याला सांगणार होती? आता या क्षणी तिलाही प्रश्न पडला होता. ती कृती आपल्याकडून झालीच कशी? पायलला निरुत्तर पाहून तो चिडला आणि रागाच्या भरात ताडताड बोलू लागला. त्याचे एक एक शब्द तिच्या जिव्हारी लागत होते. काहीतरी बोलावे, त्याचा गैरसमज दूर करावा तिला तीव्रतेने वाटले, पण तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडले नव्हते. आणि त्या उलट महेंद्रसिंह तोंडात येईल ते बोलत होता. तिला ऐकणे जड झाले. तिने कानांवर हात ठेवले आणि ती कशीबशी म्हणाली, तुम्ही मला समजता तसे काही नाही. मग कसे आहे? पायलला रडू कोसळले. ती रडू लागली. एकावर एक हुंके येऊ लागले. त्याच्याकडून असे बोलणे ती सहन करू शकली नव्हती आणि जे सांगायचे होते तेही सांगू शकली नाही. ती हताश झाली होती. ती स्वतःला सावरू शकत नव्हती. हेच खरे. उत्तर नाही तुमच्याकडे म्हणून हे रडण्याचे नाटक? महेंद्रसिंह म्हणतात आम्हाला. तुमचे हे फोटोवरचे ठसे पाहून विरघळणारे आम्ही नव्हे. त्याने तो फोटो धाडकन फेकला तिच्याकडे. फोटो फ्रेम खाली पडली. खडकन आवाज झाला आणि काचेचे तुकडे इतरत्र पसरले. त्या आवाजाने पायल जास्तच दचकली, घाबरली आणि तिच्या रडण्याचा आवाज मोठा झाला. महेंद्रसिंहाने तिच्याकडे तिरस्काराने पाहिले आणि तो त्या खोलीबाहेर पडला. पूर्वा जिन्यावरून वर येत होती. तिला क्रॉस करून महेंद्रसिंह निघून गेला. त्याला रागात पाहून पूर्वाला आश्चर्य वाटले. तिने पायलच्या रूममध्ये प्रवेश केला. पायलला धाय मोकलून रडताना पाहून ती तिच्या जवळ जाऊ लागली. तिला खाली पडलेली फोटो फ्रेम दिसली. पसरलेले काचेचे तुकडे दिसले. काहीतरी घडले आहे याची तिला कल्पना आली. ती पायल जवळ गेली. पायल, काय झाले? रडतेस का? कोण होता तो? असे प्रश्न करीत पूर्वाने पायलला बेडवर बसवले. पायल, शांत हो. रडू नकोस. खाली पाहुणे बरेच गोळा झाले. त्यांना उगाच काही बाई शंका येईल. शांत हो. पूर्वा तिच्या पाठीवरून हात फिरवू लागली. मायेच्या स्पर्शाने पायलला जास्तच भडभडून आले. पायल, शांत हो म्हणत पूर्वा उठली. तिने दार लावून घेतली. कोपऱ्यातला झाडू घेऊन ती काचा गोळा करू लागली. पायल अजून रडत होती. काचा गोळा करून पूर्वाने डस्टबिनमध्ये टाकला. हात धुवून ती पायल जवळ आली. पायल अजूनही रडत होती. पायल, कोण होता तो? कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला. ते महेंद्रसिंह होते. पायलने रडतच उत्तर दिले. महेंद्रसिंह? पण त्याला तर दाढी आहे ना? अच्छा, म्हणून मी ओळखलं नाही. दाढी असती तर मी नक्की ओळखले असते. तू शांत हो आणि मला सांग, तो इथे कशाला आला होता आणि या फोटोची काय भानगड आहे? पायल हळूहळू शांत झाली. कोणाला तरी मनाचे सांगावे असे तिला वाटत होते. त्यात आजचा हा गोंधळ. पूर्वा, महेंद्रसिंहाचा माझ्याबद्दल गैरसमज झाला होता ना सोनलमुळे. सोनलने त्याला सांगितले होते मी त्याला नावे ठेवते, त्याला वाईट साईट बोलते, त्याच्याबद्दल अनुद्गार काढते. साहजिकच आहे ग त्याला राग येणे. तो माझ्यावर रागवला
त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला किती वेळा वाचविले हे मला एकटीलाच माहिती आहे. त्यामुळे मी जाणू शकते सोनलचे बोलणे ऐकून त्याला काय वाटले असेल आणि त्याचा गैरसमज दूर व्हायला पाहिजे म्हणून एवढ्या घाई गडबडीत मी पत्रिका देण्याच्या निमित्ताने चंद्रपूरला गेले होते. पण माझे दुर्दैव तो घरी नव्हताच. माझी ट्रीप खऱ्या अर्थाने वाया गेली होती. ते सगळे खरे, त्याचा गैरसमज झाला वगैरे, पण हा त्याचा फोटो तो इथे फेकून का गेलाय? पायलला समजेना काय सांगायचे. ती गप्प झाली. अगं सांग ना, का फेकला त्याने हा फोटो? आणि तू एवढी रडत का होतीस? तो तुला काही बोलला का? बोलला? अगं खूप बोलला. त्याचा एक एक शब्द माझे हृदय चिरून जात होता. सहन होत नव्हते ग मला. पुन्हा कंठ भरून आला पायलचा. ओके ठीक आहे, पण आधी तू फोटोचं काय ते सांग, पूर्वाने हट्ट धरला. पूर्वा, मी गेले होते त्याचा गैरसमज दूर करायला. तो नव्हता. मला काही सुचेना. ती रात्र मी त्याच्या रूममध्ये घालवली. समोरच त्याचा हा हसरा फोटो होता आणि मी वेड्यासारखी त्याचा फोटो घेऊन त्याच्याशी जे काही बोलायचे होते ते त्या फोटोतल्या महेंद्र सिंहाला सांगत बसले. ओ पायल, पूर्वाला वाईट वाटले. मी खूप बोलले, मनातले सगळे सांगितले. त्या फोटोला वाचा असतील तर त्याने सर्व सांगितले असते, पण तो बिचारा निर्जीव आहे. अगं पण तुझे आणि त्या फोटोचे झालेले हितगुज त्याला कसे समजले? तिथेच तर माझी चूक झाली. काय केलेस तू? दुसऱ्या दिवशी त्याची मुलगी नंदू, तिने लिपस्टिक लावून देण्याचा आग्रह धरला. मी तिला लिपस्टिक लावली. मग तिने मला स्वतःची लिपस्टिक लावून घेण्याचा आग्रह केला. लाल डार्क लिपस्टिक होती ती. मी लावली आणि निघताना त्या रूममध्ये सामान आणायला गेले. बेडवर त्याचा फोटो होता. तो फोटो मी घेतला आणि एवढं बोलून पायल गप्प बसली. आणि काय पायल? पूर्वाने विचारले. पूर्वाच्या या प्रश्नावरही पायल शांतच राहील. अगं सांग ना. पायलला जोरात हलवत पूर्वा ओरडली. आणि निरोप घेताना त्याच्या फोटोचा मी किस घेतला. एकदा नव्हे, 2-4 वेळा. किस? फोटोचा? होय ग. पुन्हा त्याला भेटणार नाही ही भावना एवढ्या तीव्रतेने मनाला व्यापून गेली होती की मी. याचा अर्थ कळतोय का तुला? यात कसला अर्थ आलाय? कोणी उगाचच कोणाला किंवा फोटोला किस करत नाही. मनात त्याच्याबद्दल प्रेम असावे लागते. प्रेम? पायल आश्चर्याने म्हणाली. हो, तू प्रेम करतेस त्याच्यावर. कसे शक्य आहे? नाही, मी नाही प्रेम करत त्याच्यावर. मग काय? तो आवडतो मला, बस. बरं बाई, आवडतो हे तरी खरे आहे. अगदी खरे. मला असे वाटते तुझे मन तुला समजत नाही. ते मला माहिती नाही. त्याने तरी त्या एवढ्याशा कारणासाठी एवढे रान कशाला उठवले पाहिजे? म्हणजे टाकायचे होते ते ओठांचे ठसे पुसून. त्यासाठी एवढ्या लांब येऊन एवढा तमाशा करण्याची काय आवश्यकता होती? काय म्हणायचंय तुला? अगं न समजल्यासारखे काय करतेस? खरेच मला नाही समजले. त्या महेंद्र सिंहालाही तुझ्याबद्दल काहीतरी वाटते म्हणून तो एवढ्या लांब आला. मला माहिती आहे ना, त्याला माझ्याबद्दल तिरस्कार वाटतो. तिरस्कार वाटला असता तर तो एवढ्या लांब आला नसता. हे बघ पूर्वा, मला ते काही समजत नाही. मला या क्षणी एवढेच माहिती आहे की त्याचा गैरसमज दूर झाला पाहिजे. त्यासाठी तुला त्याच्याकडे जायला पाहिजे. पण आता कशी जाणार मी? कोणाला न सांगता पटकन. आईला समजले तर? मी आहे, मी सांभाळून घेईन. फक्त मोबाईल फोन सोबत असू दे. तसेच काही असले तर मी फोन करेन. जाऊ म्हणतेस? जाग, आता जास्त विचार करू नकोस. पायल उठली. तिने तोंडावर पाणी मारले, घाईने पावडर टिकली लावली आणि ती कोणालाही न सांगता घराबाहेर पडली. श्रोते हो, पायल परत एकदा महेंद्र सिंहाचा गैरसमज दूर करण्यासाठी निघाली आहे. पुढे काय होईल, कसे तुम्हाला वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.